नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट मी पाठीमागच्या व्हिडिओत तुम्हाला दिलेली होती। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता आहे, हा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 तारखेला वाराणसी या ठिकाणाहून प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्फत वर्ग करण्यात येणार आहे। तर त्याबद्दलचं जो शासनामार्फत परिपत्रक निघालेलं होतं, ते परिपत्रक तुम्ही पाहिलं असेल, त्याचा मी स्क्रीनशॉट सुद्धा दिला होता आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली होती। तर ह्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण सविस्तर अपडेट पाठीमागच्या व्हिडिओत तुम्हाला दिलेली आहे। म्हणजेच आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता 18 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे। आता मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला विचारणा केली की प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा तर 17वा हप्ता आम्हाला मिळतच आहे, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी काही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे का? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या 17व्या हप्त्याबरोबरच जमा होणार आहे का? याच्यामध्ये आणखी काय प्रोसेस असणार आहे, याबद्दलची आम्हाला अपडेट द्या, याबद्दलची आम्हाला अपडेट द्या, अशी वेगवेगळे प्रश्न नागरिकांकडून आपल्याला विचारण्यात आले। तर त्याबद्दलचीच मित्रांनो या ठिकाणी मी अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता आपल्याला मिळणार आहे, याचं शासनाकडून अधिकृतपणे जाहीर असं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं। त्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुम्हाला अपडेट दिली की 18 तारखेला पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। परंतु मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोणत्याही प्रकारचं अधिकृतपणे जाहीर असं परिपत्रक प्रसिद्ध नाहीये किंवा याची जाहिरात सुद्धा कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। याचा अर्थ मित्रांनो असा होतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 4था हप्ता आहे, याच्यासाठी आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण की याबद्दलची कोणत्याही प्रकारची जाहीर सूचना, जाहीर प्रसिद्धी शासनामार्फत करण्यात आलेली नाहीये। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु याबद्दलची कोणत्याही प्रकारची जाहिरात शासनाकडून प्रसिद्ध नाहीये। म्हणजेच मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे, यासाठी जो लागणारा निधी आहे, हा निधी केंद्र शासनामार्फत ज्या पद्धतीने फाईल तयार करून प्रधानमंत्री मोदी यांची सही घेण्यात आली आणि हा निधी जो आहे तो उपलब्ध झाला असं जाहीर करण्यात आलं, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडून अशाच पद्धतीची कोणतीही प्रोसेस आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला अपडेट देणं खूप अवघड जाणार आहे। सविस्तर मित्रांनो माहिती सांगायची झाली तर आता सध्या फक्त आणि फक्त पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता आहे, हा 17वा हप्ताच फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्यामुळे हा आपल्याला हप्ता मिळणं अशक्य आहे आणि त्याची अजून आपल्याला काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर मित्रांनो, ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर शेतकरी आपल्याला विचारणा करत होते, कारण की पाठीमागच्या वेळेस भरपूर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 3रा हप्ता असं दोन्ही हप्ते एकत्र जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता आशा आहे की आता येणारा पुढचा जो 17वा हप्ता आहे, हा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता असे दोन्ही सुद्धा हप्ते शेतकऱ्यांना मिळतील का, याबाबत शेतकरी वर्ग संभ्रमित होता। तर मित्रांनो, याबद्दलची आता तुम्ही सविस्तर माहिती पाहिली। कोणत्याही प्रकारचं अधिकृतपणे परिपत्रक शासनाकडून जाहीर नाहीये, म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडून जाहीर नाहीये, कोणत्याही प्रकारची जाहिरात नाहीये। त्याच्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल याची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, याच्यावरती जास्त विचार करू नका। येणारा पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता आहे, हा तुमच्या खात्यावरती 18 तारखेला जमा होत आहे। हा हप्ता आपल्या बँकेमध्ये जाऊन सविस्तर चौकशी करून पहा, कारण की भरपूर शेतकरी या हप्त्यापासून चुकणार आहेत। चुकीचं कारण म्हणजे ते स्वतः असणार आहेत। शासनामार्फत वारंवार सूचना देऊनही त्यांनी पीएम किसान योजनेसंदर्भातच्या ज्या अपडेट असतील, म्हणजे केवायसी असेल, बँकेला आधार लिंकिंग असेल, लँड सेलिंग असेल, असे जे काही प्रॉब्लेम आहेत हे दुरुस्त न केल्यामुळे त्यांना येणाऱ्या 17व्या हप्त्याला मुकावं लागणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, त्यांना हा 17वा हप्ता मिळेल, परंतु त्यांच्या ज्यावेळेस ह्या चुका दुरुस्त होतील त्याच्यानंतर जे काही त्यांची राहिलेली पाठीमागची रक्कम असेल, ती संपूर्ण रक्कम बँकेमध्ये डीबीटी मार्फत शासनाकडून वर्ग करण्यात येईल। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। अशाच नवनवीन अपडेटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।